नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आतापर्यंत आपण भारतीय समाजातील बदलाच्या प्रक्रियेचा विचार आपण केला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या समजून घेतल्या. त्यामध्ये जागतिकीकरण, अंकीकृतकरण, सोबतच आपण शहरीकरण किंवा नागरीकरण, याबरोबर आधुनिकीकरण आणि औद्योगिकीकरण या भागाचा आपण विचार केला. या सर्व ज्या प्रक्रिया आहेत, या सर्व प्रक्रिया यामुळे काय होतं की समाजामध्ये बदल होत असतो आणि भारतीय समाजातही या प्रक्रियांमुळे बदल झालेला दिसून येतो. म्हणजेच औद्योगिकीकरणाचा परिणाम भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी झाला. शहरीकरणाचा परिणाम सुद्धा भारतीय परिवर्तनामध्ये आपल्याला दिसून येतो. आधुनिकीकरणामुळे लोकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल होत असते, उत्पादन प्रक्रियेमध्ये बदल होते, विचारांमध्ये बदल होत असतो, संस्कृतीमध्ये बदल होतो आणि यातूनच मग समाज परिवर्तनाची प्रक्रियेला सुरुवात होते किंवा समाज परिवर्तनाची प्रक्रिया अव्याहतपणे चालू होते. जागतिकीकरणामुळे काय होतं की जगातील जे काही संपूर्ण देश आहेत, हे संपूर्ण देश एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यामुळे एका देशातील संस्कृती दुसऱ्या देशामध्ये सहजरित्या जाऊ शकते किंवा दुसऱ्या देशातील संस्कृती आपल्या देशामध्ये येऊ शकते आणि याचा परिणाम म्हणून मग लोकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल होतो, विचारशैलीत बदल होत असतो. सोबतच लोकांच्या वर्तनामध्ये बदल होते. एकंदरीत जर पाहिलं तर मनुष्यामध्ये किंवा समाजामध्ये बदल घडून येताना दिसून येतं, परिवर्तन घडून येताना दिसून येतं. याबरोबरच अगोदरच्या तासिकेमध्ये आपण अंकीकृत रूपांतराचा विचार केला. या अंकीकृत रूपांतरामध्ये अनेक प्रकारची जी माहिती आहे ती माहिती एका ठिकाणी साठवली जात असते आणि या माहितीचा उपयोग आपण आपल्या विकासाकरिता किंवा आपल्यातील बदल घडवून आणण्यासाठी होत असतो. सोबतच हेही आपण पाहिलं की औद्योगिकीकरणामध्ये अंकीकृत रूपांतराची प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची ठरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा ही प्रक्रिया महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामध्ये एकही क्षेत्र असं राहिलं नाही की त्या क्षेत्रामध्ये अंकीकृत रूपांतरणाचा फायदा होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण अंकीकृत रूपांतराचा किंवा अंकीकृतकरणाचा उपयोग करून घेतो आणि त्या माध्यमातून मग आपण काय करतो की ती जी माहिती आहे ती माहितीचा उपयोग आपल्या जगण्यासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी करून घेतो. यातून मग काय होतं की वेगवेगळ्या प्रकारची जो बदल आहे, परिवर्तन आहे, हे परिवर्तन घडून येते. याचा अर्थ असा की आतापर्यंत ज्या काही आपण प्रक्रिया पाहिल्या, या प्रक्रियेचा फायदा हा समाज परिवर्तनासाठी होतो. आता समाज परिवर्तन होत असताना सर्वच बाबतीमध्ये फायदा होतो असं आपल्याला म्हणणे शक्य नाही किंवा म्हणता येत नाही. कारण समाजामध्ये बदल होत असताना चांगल्या प्रकारचाही बदल होतो आणि वाईट स्वरूपाचाही बदल होतो. म्हणजे प्रतिकूल बदल सुद्धा घडून येत असताना दिसून येतात आणि म्हणून दोन्ही स्वरूपाचा जो बदल आहे, अनुकूल बदल आणि प्रतिकूल बदल, हे दोन्ही बदल आपल्याला स्वीकारावे लागत असतात. एक समाज घटक म्हणून आपण ते स्वीकारत असतो आणि या ज्या प्रक्रिया आहे, या प्रक्रियांची माहिती जरी आपण घेतली असली तरी याचा जो परिणाम आहे, हा परिणाम समाजावर होत असतो. आपल्या भारतावरही त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येतं. भारतीय समाजामध्ये याच्या वेगवेगळ्या प्रकारचा बदल आपल्याला सांगता येतो. ब्रिटिश काळामध्ये प्रत्यक्षामध्ये बदल घडून आलेले दिसून येतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल झाले, खानपानामध्ये बदल झाले,
वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये बदल झाले आणि हा जो बदल आहे, हा बदल भारतामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो आणि तो बदल आपण सहजपणे स्वीकारलेला दिसून येतो. म्हणजे प्रत्यक्षामध्ये ब्रिटिश काळात आपण या बदलाची प्रक्रिया पाहिली. ब्रिटिशांनी औद्योगिकरणाला या ठिकाणी प्रारंभ केला आणि त्या माध्यमातून काय झालं की समाज परिवर्तन घडायला लागलं. समाज परिवर्तन हळूहळू घडून येत गेलं, परंतु शेवटच्या 2 प्रक्रियांची सुरुवात अलीकडच्या काळामध्ये झालेली दिसून येतं. ज्या समाज बदलाच्या प्रक्रियेचा आपण अभ्यास केलेला आहे, या प्रक्रियांमध्ये अंकीकृतकरण आणि जागतिकीकरण या प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतामध्ये घडून आल्या. 1991 मध्ये आपण जागतिकीकरण, त्यानंतर खाजगीकरण आणि आधुनिकीकरण या संकल्पना आपण स्वीकारल्या. सोबतच अंकीकृतकरणाचा सुद्धा विचार स्वातंत्र्योत्तर काळामध्ये केला. एकंदरीत विचार केला तर जागतिकीकरण, अंकीकृतकरण ह्या संकल्पना आपण स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपण स्वीकारलेल्या दिसून येतात. समाजामध्ये बदल झाल्यामुळे आपल्याला त्या स्वीकाराव्या लागल्या. त्यामुळे या प्रक्रियांचा प्रसार देशामध्ये सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये झाला आहे असं म्हणता येत नाही, तर कमी जास्त प्रमाणामध्ये याचा परिणाम झालेला दिसून येतो, याचा प्रसार देशामध्ये झालेला दिसून येतो. आता हा प्रसार किंवा प्रचार हा कशा पद्धतीने झाला किंवा या सर्व घटकांचा ह्या आपण ज्या प्रक्रिया पाहिल्या, औद्योगिकरण पाहिलं, आधुनिकीकरण पाहिलं, जागतिकीकरण पाहिलं, ह्या सर्व ज्या काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियांचा बदल कशा पद्धतीने झाला हे आपण थोडक्यामध्ये आपण समजून घेऊ. पहिला भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे औद्योगिकरणाचा परिणाम. भारतामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली. ब्रिटिश काळामध्ये भारतात औद्योगिकरण सुरू झालं आणि औद्योगिक वाढीमुळे कारखान्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भारत पूर्वी शेतीप्रधान देश होता, कृषीप्रधान देश होता आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये कारखान्यांची संख्या कमी होती. कारखाने अतिशय नगण्य असायचे. जेही उत्पादन केलं जात असायचं ते कुटीर उद्योग किंवा गृह उद्योगांच्या माध्यमातून केलं जात असायचं. मात्र ब्रिटिश ज्या वेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला कारखाना पद्धतीला सुरुवात झाली, औद्योगिकरण सुरू झालं आणि कारखान्याच्या आसपासच्या परिसरामध्ये काय झालं की लोकांची गर्दी व्हायला लागली, लोकसंख्या वाढायला लागली आणि ही जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालं की शहरीकरणाला चालना मिळाली. म्हणजेच जे काही ग्रामीण भागातून स्थलांतरित झालेले जे लोक होते हे कारखान्याकडे वळले. कारण ब्रिटिश काळामध्ये कारखानदारीला सुरुवात झाल्यामुळे याचा परिणाम हा कुटीर उद्योगांवर झाला, गृह उद्योगांवर झाला. जे 12 बलुतेदार असायचे, 18 आलुतेदार असायचे, यांचे जे उद्योग होते ते उद्योग मोडकळी झाले आणि याचा परिणाम म्हणून काय झालं की ब्रिटिशांनी सुरू केलेले जे काही कारखाने होते, जे उद्योग होते, या उद्योग क्षेत्राकडे लोकांचा ओढा सुरू झाला आणि त्यामुळे ग्रामीण भागातले जे लोक आहे हे लोक शहरी भागांकडे स्थलांतरित झाले. स्थलांतरित झाल्यामुळे काय झालं की ज्या ठिकाणी उद्योगधंदे उभारले गेले होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांची संख्या वाढत गेली आणि यातून मग शहरांचा विस्तार झाला, विकास झाला. जे शहर आहे हे शहर उदयास आले. आपण पाहतो की मुंबई हे जर शहर जर पाहिलं तर मुंबई शहर हे सुरुवातीला अतिशय लहानशी वस्ती होती. आज आपण जर पाहिलं तर आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं ठिकाण त्या ठिकाणी झालं. औद्योगिकरण जे आहे हे औद्योगिकरण त्या ठिकाणी केंद्रीभूत झाले. औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी असणारी जी काही उद्योग आहेत त्या उद्योगांमध्ये काम करण्याकरिता
देशातील इतर भागांमधून लोकसंख्या ही मुंबईकडे वाटचाल करताना दिसून येते, किंवा मुंबईचं जे काही ओढ आहे ही ओढ संपूर्ण देशातील लोकांना दिसून येते. जर तुम्हाला ॲक्टर बनायचं असेल तरी संपूर्ण देशातले जे लोक आहे हे लोक मुंबईकडे वाटचाल करताना दिसून येत असतात. किंवा जर समजा तुम्हाला इंजिनियर म्हणून काम करायचं असेल किंवा जर उद्योग स्थापन करायचा जर असेल तरीसुद्धा मुंबई हे जे ठिकाण आहे हे मुंबई ठिकाण एक प्रकारचं आपल्याला ओढ निर्माण करणारं स्थळ दिसून येतं. कारण की त्या ठिकाणी औद्योगिकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली आणि या औद्योगिकरणातून शहरीकरणाला चालना मिळाली, शहरीकरणाचा विस्तार झाला आणि अतिशय थोड्या काळामध्ये महानगरं उभी राहू लागली. तसं मुंबई शहर उभं झालं तसंच दिल्लीचा सुद्धा आपल्याला या बाबतीमध्ये उल्लेख करावा लागेल, कोलकात्याचा उल्लेख करावा लागेल, हैदराबादचा उल्लेख करावा लागेल किंवा चेन्नईचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. म्हणजे ही जी अनेक प्रकारची जी शहरं आहे ही शहरं या औद्योगिकरणाच्या माध्यमातून उदयास आली, निर्माण झाली किंवा या शहरांचा काय झाला विस्तार झाला आणि त्यातून एकत्र कुटुंब पद्धती, ज्याला संयुक्त कुटुंब पद्धती म्हटलं जात असायचं, ही संयुक्त कुटुंब पद्धती मात्र मोडकळीस आली आणि केंद्र कुटुंब पद्धती किंवा विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. हा फार मोठा बदल या औद्योगिकरणामुळे झाला. म्हणजेच कुटुंबामध्ये जर पाहिलं तर 3 पिढ्यांपर्यंतचे लोक पूर्वी एकत्र राहत असायचे. आज मात्र पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलेच फक्त कुटुंबामध्ये राहत असताना दिसून येतात. म्हणजे विभक्त कुटुंबामध्ये एकत्र कुटुंबाचे फायदे मिळत नाही. त्यामुळे काय झालं की कुटुंबामध्ये बदल झाला, कुटुंबाचा जो आकार आहे हा आकार लहान झाला. त्याचप्रमाणे आकाराने मोठे असणारे जे एकत्र कुटुंब होते त्याचे तोटेही छोट्या कुटुंबाला सहन करावे लागत होते. म्हणजे एकत्र कुटुंबाचे तोटे जे आहेत हे छोट्या कुटुंबाला सहन करावे लागत नाही. कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एक वयस्क पुरुष जो असायचा तो कर्ता असायचा, त्याचे निर्णय सर्वांना मान्य करावे लागत असायचे आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या कुटुंबामध्ये मिळत नसायचं. मात्र विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्याला चालना मिळाली, स्त्री स्वातंत्र्याला चालना मिळाली, स्त्रियांचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला चालना मिळाली. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं जो बदल आहे किंवा परिवर्तन आहे हा परिवर्तन घडून आला आणि त्यामुळे काय झालं की भारतीय समाजावर याचा परिणाम झाला. त्यानंतर दुसरा एक आपल्याला प्रक्रिया पाहता येईल ती म्हणजे नागरीकरण. या नागरीकरणाचा परिणाम सुद्धा भारतीय समाजावर झाला. देशामध्ये जे नागरीकरण झालं, ज्याला शहरीकरण म्हटलं जात असतं, हे जे शहरीकरण झालं या शहरीकरणाचा परिणाम भारतीय समाजामध्ये परिवर्तन होण्यामध्ये झाला. लोकांच्या वर्तणुकीवरील रूढी, परंपरा, धर्म या गोष्टींचा पगडा कमी झाला. शहरीकरणामुळे काय झालं की अनेक संस्कृती जोपासणारे लोक, अनेक भाषा बोलणारे लोक, सोबतच अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊ लागले आणि याचा परिणाम म्हणून काय झालं की या सर्वांची सरमिसळ झाली आणि एक शहरी संस्कृती निर्माण झाली. याचा परिणाम म्हणून काय झालं की आपल्या ज्या काही रूढी परंपरा होत्या, धर्मामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी होत्या, धर्माचा जो काही पगडा होता हा पगडा कमी झाला आणि शहरी वातावरणामध्ये आणि जीवनशैलीमध्ये अधिक भौतिकवादी, पुरोगामी, व्यावहारिक आणि व्यक्तिवादी दृष्टिकोन निर्माण झाला. सोबतच अभिसंगतपणा सुद्धा निर्माण झाला. शहरीकरणामुळे गर्दीतही एकटा अशी स्थिती निर्माण झाली. म्हणजे शहरी भागामध्ये नागरीकरणामध्ये जर वस्ती जर पाहिली तर ही अनेक लोकसंख्या, बहुसंख्या आपल्याला दिसून येते.
मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आपल्याला दिसून येते, परंतु मात्र दुय्यम संबंध या समाजामध्ये निर्माण झाल्यामुळे, प्राथमिक संबंधाचा लोप झाल्यामुळे काय झालं की या गर्दीमध्ये सुद्धा जो मनुष्य आहे तो मनुष्य एकाकी पडला, एकाकी स्वरूपाचा राहिला. म्हणजे गर्दीतही एकटा राहिल्यासारखा आपल्याला मनुष्य दिसून येतो. याचं उदाहरण जर पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की शेजारी, आपल्या शेजारी कोण राहतं हे शहरातल्या लोकांना अजूनही माहिती नाही. आपला शेजारी काय काम करतो, कुठे काम करतो, किंवा त्याची जी ओळख आहे ती ओळखसुद्धा शेजाऱ्याची आपल्याला असल्याचं जाणवत नाही किंवा दिसून येत नाही. मुंबईसारख्या शहरांमध्ये जर तुम्ही गेले तर या शहरांमध्ये तुम्ही जर विचारलं की तुमच्या शेजारी कोण आहे, किंवा एकाच इमारतीमध्ये अनेक जे काही फ्लॅट्स असतात, या फ्लॅट्समध्ये म्हणजे जवळच्या फ्लॅटमध्ये कोण राहतो याचीही कल्पना व्यक्तीला नसते, त्या कुटुंबधारकांना नसते, कुटुंबातील लोकांना नसते. आणि यामुळे काय झालं की एकमेकांमध्ये, दोन व्यक्तींमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं दिसून येतं, आपलेपणा कमी झाल्याचं दिसून येतं. याचाच अर्थ असा की दुय्यम संबंध लोकांमध्ये निर्माण झाल्याचं दिसून येतं. शहरी जीवनामध्ये आव्हान मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतं. आव्हानांचं जे स्वरूप आहे हे स्वरूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं, आणि हे खेड्यापाड्यातील रहिवाशांच्या जीवनापेक्षा खूप भिन्न असते. गावामध्ये किंवा खेड्यांमध्ये जी आपलेपणाची जी भावना असते, एकमेकांना सहकार्य करण्याची जी भावना असते, ही भावना ग्रामीण भागामध्येच फक्त पाहायला मिळते, शहरी भागामध्ये आपल्याला दिसून येत नाही. हा एक परिणाम, हा एक भारतीय समाजावर एक प्रभाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरा एक भाग आपण पाहू शकतो, तो म्हणजे आधुनिकीकरणाचा परिणाम. आता औद्योगिकीकरणाचा परिणाम भारतीय समाजावर झाला, सोबतच शहरीकरणाचा किंवा नागरीकरणाचा प्रभाव सुद्धा भारतीय समाजावर झाला. यासोबतच आधुनिकीकरणाचा परिणाम सुद्धा भारतीय समाजावर झाला. आता शिक्षणामुळे कालबाह्य संकल्पना, समज आणि अंधश्रद्धा याचा प्रभाव कमी होऊन वैज्ञानिक विचारसरणीचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला. या आधुनिकीकरणामुळे ज्या जुन्या संकल्पना होत्या, ह्या जुन्या संकल्पना मोडकळी झाल्या. पूर्वी शैक्षणिक दृष्ट्या जर विचार केला तर काही विशिष्ट लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. आधुनिकीकरण ज्यावेळेस भारतीय समाजामध्ये घडून आलं, त्यावेळेला शिक्षणाचा जो हक्क आहे तो हक्क सर्वांना मिळाला, स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा हक्क मिळाला. हा एक आधुनिक दृष्टिकोन भारतीय समाजामध्ये निर्माण झाला, आणि याचा परिणाम सकारात्मक स्वरूपाचा आपल्याला दिसून येतो. वैज्ञानिक विचारसरणी लोकांची वाढली, लोकांमध्ये असणाऱ्या ज्या अंधश्रद्धा होत्या, कालबाह्य संकल्पना ज्या होत्या, या मोडकळीस झाल्या. जो प्रथा परंपराचा जो प्रभाव होता तोही कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, किंवा प्रथा परंपरा आज मोडकळीस आल्याचं आपण पाहतो. वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये निर्माण झाला, आणि या विचारसरणीचा विकास होण्याचा मार्ग लोकांचा मोकळा झाला. परंपरा विरुद्ध आधुनिकवाद निर्माण झाला. परंपरा ज्या असतात त्या परंपरा ह्या योग्य की अयोग्य, त्या जर समजा टाकाऊ स्वरूपाच्या असतील तर आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून लोकांनी विचार करायला सुरुवात केली. आपल्या ज्या परंपरा आहे त्या परंपराला आपल्या मनाला पटत नसेल तर आपण काय करतो, आधुनिक विचार करायला सुरुवात करतो, आणि या परंपरा आपण पाळणे किंवा या परंपराचं पालन करणे आपण बंद करतो. आणि यातून मग काय झालं की परंपरा विरुद्ध आधुनिकता हा वाद आपल्याला भारतीय समाजामध्ये दिसून येतो. म्हणजेच जे जुन्या विचारांचे, परंपरागत विचारांचे जे लोक आहेत, हे लोक आधुनिक विचारांच्या लोकांच्या विरोधी उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि यातून काय झालं की हे अशा प्रकारचे जे वाद आहे, हे वाद आपल्याला या भारतीय समाजामध्ये वाढीस लागलेल्या पाहायला मिळतात. हा सुद्धा एक प्रकारचा बदल आहे, प्रतिकूल बदल आहे.
त्यानंतर पुन्हा एक चौथा बदल आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे जागतिकीकरणाचा प्रभाव. जागतिकीकरण हे स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतात सुरू झालं. 1991 नंतर भारतामध्ये जे धोरणामध्ये बदल करण्यात आला. PV नरसिंहराव हे पंतप्रधान असताना आणि मनमोहन सिंग हे अर्थमंत्री असताना भारतामध्ये जागतिकीकरणाला सुरुवात झाली. म्हणजे 1991ला नवीन आर्थिक धोरण उदयास आलं आणि हीच संकल्पना राजीव गांधींची होती. राजीव गांधींनी या संकल्पनेचा स्वीकार करायला सुरुवात केली होती, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे किंवा त्यांच्या निधनामुळे ही संकल्पना ते साकार करू शकले नाही. परंतु अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी मात्र जागतिकीकरणाला सुरुवात 1991 नंतरच्या काळामध्ये केली आणि त्यामुळे नवीन आर्थिक धोरण जगामध्ये आलं आणि त्या माध्यमातून जागतिकीकरण या प्रक्रियेला भारतामध्ये सुरुवात झाली. भारतात जागतिक अर्थव्यवस्थेच्या भारतीय समाजावर झालेल्या परिणामांमुळे अनेक प्रकारचे बदल झाले. भारत आता जागतिक अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग मानला जातो आणि जागतिकीकरणामुळे देशादेशांमध्ये जे ज्ञान आहे हे ज्ञान जगामध्ये जागतिकीकरणामुळे देशामध्ये जे ज्ञान असतं ते ज्ञान तंत्रज्ञानात्मक तज्ञता, तांत्रिक उत्पादनाच्या प्रक्रियांचे ज्ञान, मानवी संसाधन यांचे आदान प्रदान सुरू झाले. या जागतिकीकरणामुळे काय झालं की एका देशाचा दुसऱ्या देशाशी संबंध निर्माण झाला. एक देश दुसऱ्या देशाशी आपले जवळीकतेचे संबंध निर्माण करायला सुरुवात केली आणि त्यातून मग काय होतं की एका देशातलं ज्ञान दुसऱ्या देशापर्यंत पोहोचलं. सोबतच मानवी संसाधन जे आहे या मानवी संसाधनाची आदान प्रदान झाली, आवक जावक सुरू झाली. आवश्यक असलेले जे काही कुशल कामगार आपल्या देशामध्ये आले, आपल्या देशातल्या जे काही कामगार आहेत त्या कामगारांना त्यांनी कुशल केलं. त्यानंतर आपल्या देशामध्ये असणारे कुशल कामगार इतर देशांमध्ये जायला सुरुवात झाली. आज आपण पाहतो की जगातला असा कोणताही देश नाही की ज्या देशामध्ये भारतातला व्यक्ती, भारतीय नागरिक तिथे पोहोचला नाही. तिथे जाऊन तो आपले श्रम जे आहे तो श्रम करताना दिसून येतो, पैसा मिळवताना आपल्याला पाहायला मिळतं. किंवा इतर देशातले जे लोक आहे हे लोकसुद्धा आपल्या देशामध्ये काय येताना दिसून येतात, उद्योगधंदे उभे करताना दिसून येतात. आणि यातून मग काय होतं की जागतिकीकरणाची जी प्रक्रिया आहे या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. आणि या जागतिकीकरणामुळे लोकांच्या मनोवृत्तीमध्ये बदल झाला. जसं एका गावावरून दुसऱ्या गावाला आपण जातो तसं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आपली वाटचाल सुरू झाली. आपण जायला सुरुवात केली. अमेरिकेमध्ये आपण काय जात असताना दिसून येतो, अमेरिकेतले लोक भारतामध्ये येताना दिसून येतात, भारतातले लोक ब्रिटनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जाताना दिसून येतात, फ्रान्समध्ये जाताना दिसून येतात, ऑस्ट्रेलियामध्ये जातात, न्यूझीलंडमध्ये जात असतात किंवा इतर जगामध्ये असणारे जे काही देश आहे या देशांमध्ये आपल्या भारतातले लोक ये जा करताना दिसून येतात. इतरही देशातले जे लोक आहे हे लोक आपल्या देशामध्ये येताना पाहायला मिळतात. म्हणजेच यामुळे काय झालं की जागतिकीकरणामुळे जगातील लोकांमध्ये जवळीकता निर्माण झाली आणि या जवळीकतेच्या माध्यमातून काय झालं की अनेक देशांमध्ये असणारं ज्ञान जे आहे आपल्या भारतामध्ये आलं. तंत्रज्ञानाची जी आवश्यकता होती ते तंत्रज्ञान आपण आयात केलं. जे तज्ज्ञ आपल्याला पाहिजे होते त्या तज्ज्ञांची आपण आयात केली आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रियेला सुरुवात केली. मानव संसाधनांचं जे आयात किंवा निर्यात किंवा आदान प्रदान सुरू झालं, येणं जाणं सुरू झालं आणि या माध्यमातून जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांनी आपल्याला काय केलं वेळलं. याचे जे परिणाम आहे हे परिणाम काही चांगलेही झाले आणि वाईटही झाले.
वाईटाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, जे काही गरिबी आहे ती गरिबी वाढली, कुटीर उद्योग जे होते किंवा लघु उद्योग होते ते मोडकळीस आले. इतर देशातील लोकांनी आपल्या देशामध्ये उद्योगधंदे सुरू केले, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग घेतला, अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था आपल्या देशामध्ये आल्या, अनेक प्रकारचे जे काही स्वास्थ्य विषयक ज्या काही संस्था होत्या त्या संस्थासुद्धा आरोग्यविषयक संस्थांनी या ठिकाणी आपले जाळे उभं केलं, किंवा अनेक प्रकारचं जे उत्पादन आहे हे उत्पादन या ठिकाणी येऊन करायला लागतं. जसं हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कंपनी आहे, आता युनिलिव्हर या नावाने ओळखली जात असते. ही कंपनी काय आहे, परकीय कंपनी आहे आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून या कंपनीला प्रोत्साहन मिळालं. अनेक देशांमध्ये असणारं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आपण आणलं, जसं केबी, कावासाकी आणि बाजाज आहे, किंवा हिरो होंडा आहे. होंडा जपानचं तंत्रज्ञान होतं. तंत्रज्ञान काय, हिरोसोबत त्यांनी काय केलं की एक साठगाठ केली आणि त्या माध्यमातून हिरो होंडाचं उत्पादन व्हायला लागलं, कावासाकी बजाजचं उत्पादन व्हायला लागलं, किंवा असे अनेक जे काही उत्पादन आहेत हे उत्पादन आपल्याला काय या देशामध्ये आपण तंत्रज्ञानाचे आयात केले आणि त्यामुळे काय झालं की आपलं जे काही परंपरागत उत्पादन होतं याच्यावर मोठ्या प्रकारे परिणाम झाला. इतर देशातील लोकांनी काय केलं की आपल्या देशामध्ये येऊन कृषी क्षेत्रामध्ये प्रगती केली, परंतु आपल्या कृषी क्षेत्रातील जे काही शेतकरी बांधव होते त्या शेतकरी बांधवांवर फार मोठा परिणाम पडला. आपलं कृषी उत्पादन कमी प्रमाणामध्ये कमी दर्जाचं असल्यामुळे आपल्या कृषी उत्पादनाला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये किंवा बाजारामध्ये भाव मिळणं कमी झालं. हा एक नकारात्मक परिणाम या जागतिकीकरणाचं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे हे जागतिकीकरण जे आहे हे जागतिकीकरणाचा परिणाम झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे अंकीकृतकरण. आता या अंकीकृतकरणाचा परिणामसुद्धा भारतीय समाजावर झाला. वर्तमान काळ हा संगणकीकरण आणि अंकीकृत रूपांतराचा आहे. आजच्या काळाचा जर विचार केला तर हा एक संगणकीकरणाचा काळ आहे, इंटरनेटचा काळ आहे, किंवा जे कम्प्युटर आहे त्या कम्प्युटरचा काळ आहे, अँड्रॉइड मोबाईलचा काळ आहे आणि अंकीकृतकरणाचा काळ आहे. जे संगणक आहे किंवा जे मोबाईल आहे हे सर्वच्या सर्व आपण काय करतो की अंकीकृत असलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधार किंवा ती माहिती संगणकीकरणाच्या माध्यमातून आपण मिळवतो, आपण प्राप्त करतो. आणि यामुळे या दोन्ही प्रक्रियांमुळे काय झालं की मोठमोठ्या प्रकारचे बदल घडून आले आणि याचा परिणाम भारतीय समाजावर खोलवर रुजल्या गेले. ज्ञानाची उपलब्धता आपल्याला झाली, कृत्रिम बुद्धीचा विकास झाला, ई शासकीय व्यवस्था निर्माण झाली. इंटरनेटच्या माध्यमातून आपण फॉर्म भरतो, इंटरनेटच्या माध्यमातून आपण काय करतो, कोणती माहिती मिळवतो. आपल्याला 7/12 जर मिळवायचं असेल, 8 मिळवायचं असेल, किंवा जर एखादं डॉक्युमेंट जर समजा मिळवायचं असेल, जसं जातीचं प्रमाणपत्र आहे किंवा अधिवास प्रमाणपत्र आहे किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर आहे, तर आपण ई शासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून आपण प्राप्त करतो. सोबतच ई व्यापार सुरू झाला, इंटरनेटच्या माध्यमातून व्यापार सुरू झाला, जसं ॲमेझॉन आहे किंवा फ्लिपकार्ट आहे, किंवा जुन्या वस्तू जे काही मिळण्याचं एक साईट आहे त्या माध्यमातून म्हणा, किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपण काय करत असतो, ऑर्डर घेत असतो आणि त्याला घरपोच आपण काय करतो, ते जे काही त्याचे ऑर्डर आहे ते ऑर्डर आपण पाठवतो. किंवा जर समजा आपल्याला जर समजा कुठे एखाद्या शहरामध्ये गेलो, एखाद्या साईटवर जर आपण जर समजा आपलं जेवण जर बुक केलं, आपण असेल तिथे आपल्याला ते जेवण ई व्यापाराच्या माध्यमातून मिळत असते. ई विपणन
नाच्या माध्यमातून मिळते. किंवा शॉपिंग सुद्धा ई शॉपिंग सुरू झाली, ई व्यापार सुरू झाला, ई एज्युकेशन सुरू झालं. आता ई एज्युकेशन तुम्ही अभ्यासत आहे, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा संगणकाच्या माध्यमातून तुम्ही शिक्षण घेत असता. आज कोरोना देशामध्ये आल्यामुळे काय झालं की ई शिक्षणाला आपण जवळून पाहत आहोत. ई शिक्षण आपल्यापर्यंत पोहोचत आहे, म्हणजे घर बसल्या आपल्याला शिक्षण मिळत असल्याचं दिसून येतं. ई विपणन व्यवस्था म्हणजे मार्केटिंग व्यवस्था, बाजार व्यवस्था ही आपल्याला दिसून येतं. ई शॉपिंग व्यवस्था, आपल्याला कोणत्याही म्हणजे वस्तू विकत घ्यायचं जर असेल तर शॉपमध्ये जाण्याची गरज पडत नाही आहे. तर आपण काय करतो, त्या माहितीचा जो काही वापर आहे किंवा अंकीकृत माहिती जी आहे, ही अंकीकृत माहिती आपण वेबसाईटवर टाकतो आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला शर्ट घ्यायचं असेल, आपल्याला ड्रेस घ्यायचा असेल, आपल्याला पॅन्ट खरेदी करायची असेल, आपल्याला बूट खरेदी करायचे असेल, आपल्याला सूट खरेदी करायचं असेल, किंवा जर समजा आपल्याला मोबाईल खरेदी करायचा असेल, किंवा जर समजा मोबाईलचं एखादं साधं कव्हर जरी तुम्हाला खरेदी करायचं असेल, किंवा एअरफोन जे आहे हे एअरफोन खरेदी करायचे असेल तर आपण ई शॉपिंग करतो. आणि या सर्व क्षेत्रामध्ये आपण अंकीकृत करण्याचा फायदा घेत असतो किंवा उपयोग करत असतो. आता ही जी यादी आहे, ही यादी जर आपण जर वाचली तर ही न संपणारी यादी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय करतो की म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून माहिती करतो, किंवा संगणकीकरण आणि अंकीकृतीकरणाचं जे काही रूपांतर आहे किंवा अंकीकृतकरण जे आहे, या अंकीकृतकरणाचा फायदा करून घेतो. अशा प्रकारे अंकीकृतकरणाचा जो परिणाम आहे, हा परिणाम आज भारतीय समाजामध्ये झाल्याचं लक्षात येतं किंवा पाहायला मिळतं. साध्या पद्धतीच्या आधारे केवळ एक कळ दाबली किंवा एक बटन जरी समजा आपण दाबली तरी उपभोक्त्यासाठी अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध होत असतात. मी तुम्हाला सांगितलं आहे, एखादी वेबसाईट आहे, ती वेबसाईटवर जर समजा तुम्ही जर समजा तुमचं जेवण बुक केलं तरी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुम्ही असाल तिथे, रोडवर जरी असाल तरी तुम्हाला ते जेवण त्या माध्यमातून एक बटन दाबल्याबरोबर तुम्हाला ते अर्ध्या तासामध्ये मिळतं. आणि यामुळे काय झालं की उपभोक्त्याला इकडे तिकडे फिरावं लागत नाही आणि सोबतच अनेक पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात. अनेक पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने अंकीकृत करण्यामुळे नवीन माहिती मिळवणे, नवीन माहितीचे व्यवस्थापन करणे, या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुलभ झालेल्या दिसून येतात. आणि हे जरी खरं असलं तरी त्यामधून अनेक आव्हानंही निर्माण झाल्याचं दिसून येतं. अनेक आव्हानं, अनेक समस्यासुद्धा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये मोठमोठ्या उद्योगाच्या छोट्या उद्योगावर परिणाम झालेला आहे. वेगवेगळे जे परिणाम आहेत ते परिणाम आपल्याला दिसून येतात. जसं ॲमेझॉनमधून आपण जसं ई मार्केटिंग करतो, याचा परिणाम काय झालेला आहे, दुकानदारांवर झालेला आहे. ज्या काही शहरांमध्ये वसलेल्या ज्या काही बाजारपेठा आहे, या बाजारपेठांवर याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांचा छोट्या उद्योगांवर परिणाम झाला, विपणन क्षेत्रावर परिणाम झाला, बाजार व्यवस्थेवर परिणाम झाला, ग्राहकांची जी वर्तणूक आहे त्या वर्तणुकीवर परिणाम झाला, शैक्षणिक आणि नोकरीच्या संधीवर सुद्धा परिणाम झाला. उत्तरदायित्वाची वाढलेली जबाबदारी आणि त्याचे परिणाम आभासी जगात व्यक्तीच्या खाजगी जीवनाला निर्माण झालेला धोका, अशा अनेक आव्हानांचा समावेश यामध्ये करावा लागतो. काय झालं की आभास निर्माण झाला, व्यक्तीसमोर एक प्रकारचा आभास निर्माण झालेलं दिसून येतं. जसं मृगजळ जे असतं, या मृगजळाप्रमाणे लोकांचं जे जीवन आहे हे जीवन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अंकीकृत रूपांतराच्या प्रक्रियेमुळे सामाजिक नेटवर्किंग म्हणजे सामाजिक संपर्काचं जे जाळं आहे यामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आपण 2G वरून 3G वर आलो, 3G वरून 4G वर आलो आणि 4G वरून 5G वर आपण जात आहोत.
सोबतच इतर देश 83 पर्यंत पोहोचलेले दिसून येतात. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टींचा परिणाम या भारतीय समाजावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण या प्रकरणामध्ये काय शिकलो याविषयीचा आपण सारांश रूपाने आपण विचार करणार आहोत. भारतीय समाजामध्ये अनेक बदल घडलेले आहेत. ज्या वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया समाजामध्ये सुरू झाल्या, भारतीय समाजामध्ये सुरू झाल्या, याचा परिणाम काय झालं की वेगवेगळ्या बदलांमध्ये झाल्याचं दिसून येतं. समाजशास्त्रज्ञांनी या बदलांचा अभ्यास करून त्यांच्या स्पष्टीकरणासाठी त्यामागील संकल्पनांचा वेगवेगळ्या प्रकारचा वेध घेतलेला आहे. त्याचा बदलाचा जो परिणाम आहे, हा परिणाम कोणत्या दिशेने झाला, अनुकूल दिशेने झाला की प्रतिकूल दिशेने झाला, याचा वेध समाजशास्त्रज्ञांच्या माध्यमातून घेतला जात आहे. औद्योगिकरणाचा जर विचार केला तर औद्योगिकरण ही एक प्रक्रिया आहे की ज्या प्रक्रियेमुळे मानवी श्रमाची जागा काय केली जाते, यंत्र घेत असतात. आणि यांत्रिक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे याचा परिणाम म्हणून मग काय होतं की बेरोजगारी देशामध्ये सुरू होते. मनुष्याची जागा यंत्र घेत असतात आणि त्यामुळे उत्पादनाचे प्रमाणही वाढले, परंतु बेरोजगारीचं प्रमाणही वाढलं. त्यानंतर शहरीकरणाचा जर भाग पाहिला तर शहरीकरण म्हणजे ग्रामीण भागामधून लोकांचं शहरांकडे झालेलं स्थलांतरण आणि स्थलांतरणाची ही प्रक्रिया म्हणजे शहरीकरण. या शहरीकरणाला नागरीकरण असं म्हटलं जातं. या शहरीकरणामध्ये ग्रामीण भागामध्ये असलेले जे काही उद्योगधंदे आहेत, हे उद्योगधंदे बंद पडल्यामुळे औद्योगिकरणाचा परिणाम म्हणून मग शहरांची वाढ झाली. शहरांची वाढ का झाली? कारण ग्रामीण भागातले जे उद्योगधंदे होते ते बंद झाले. जे कुटीर उद्योग होते ते कुटीर उद्योग बंद झाले, लघु उद्योग बंद झाले. शेती व्यवसायामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये नफा मिळत नव्हता किंवा नफा मिळत नाही, म्हणून मग खेड्यातील जे लोक आहे, ग्रामीण भागातील जे लोक आहे, हे शहरांकडे वाटचाल करू लागले. आणि यातूनच मग शहरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. शहरीकरणाची एक वाढ झाली आणि देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शहरांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतं. लुईस वर्थ याकडे शहरीकरण एक जीवन पद्धती या दृष्टिकोनातून पाहतात. जे लुईस वर्थ नावाचे समाजशास्त्रज्ञ आहे, ते शहरीकरण या प्रक्रियेला एक प्रकारची जीवन पद्धती मानत असतात. त्यानंतर आधुनिकीकरण ही सुद्धा एक प्रक्रिया आहे की या प्रक्रियेमुळे काय झालं की समाजामध्ये बदल झाले, भारतीय समाजामध्ये परिवर्तन घडून आले. आणि हे परिवर्तन घडून येत असताना काय झालं की जे तर्कसंगत विचारसरणी जी आहे, ही तर्कसंगत विचारसरणी आधुनिकीकरणामुळे निर्माण झाली. आधुनिकीकरणामुळे काय झालं, ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विचार आहेत ते विचार सुधारित विचार लोकांच्या मनामध्ये येऊ लागले. सुधारित विचारांचा जो स्वीकार आहे हा लोकांनी केला आणि त्यामुळे ज्याची बैठक शास्त्रीय आणि तर्कसंगत विचारसरणी यावर आधारलेली असते. आधुनिकीकरणाचा जर विचार केला तर आधुनिकीकरणामध्ये तर्कसंगतपणा येत असतो आणि शास्त्रोक्त सायंटिफिक जो विचार आहे हा विचार लोकांमध्ये निर्माण होत असतो आणि त्यामुळे जुन्या गोष्टी टाकून दिल्या जात असतात, नवीन गोष्टींचा स्वीकार केला जात असतो. सोबतच जागतिकीकरण ही मूलभूत आर्थिक प्रक्रिया आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अनेक देशांमधील बाजारपेठा खुल्या झालेल्या आहेत. एका देशासाठी संपूर्ण जगातील बाजारपेठा खुल्या झाल्या, संपूर्ण जगासाठी आपल्या देशातील बाजारपेठ खुली झालेली आहे आणि यातून मग जागतिकीकरणाला चालना मिळाली. सोबतच अंकीकरणाची प्रक्रिया
ही मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रावरील संगणकीय प्रणालीच्या प्रभावाचं निर्देशक आहे. संगणकाचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आज आपण प्रत्येक गोष्ट संगणकीकरणाच्या माध्यमातून करताना दिसून येतो किंवा इंटरनेटच्या माध्यमातून करताना दिसून येतो. नेटवर आपण प्रत्येक गोष्टी सर्च करताना पाहतो, प्रत्येक गोष्टी नेटवर सर्च करत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला अंकीकृत करण्याच्या बाबतीमध्ये सांगता येतं. या सर्व प्रक्रिया ज्या आहे यांचा परिणाम देशामध्ये किंवा आपल्या भारतीय समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही परंपरा आहे, प्रथा आहे, आपल्या देशामध्ये असणारे जे विविध धर्म आहे किंवा कुटुंब आहे, सोबतच आपल्या देशातील जी काही जीवन पद्धती आहे, जीवनशैली आहे, आपल्या देशातील जो व्यवसाय आहे, लिंगभावाबद्दल असलेला दृष्टिकोन आहे, यावर याचा परिणाम झाला. आणि लोकांमध्ये जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन बदलला. आर्थिक विषमतेवर आधारित वर्गाचा उदय इत्यादी अनेक पैलूंवर याचं दूरगामी परिणाम. एकंदरीत जर विचार करतो म्हटलं, सारांश रूपाने जर आपण विचार करतो म्हटलं, तर आपल्याला असं म्हणता येतं की या सामाजिक प्रक्रिया ज्या आहे, या सामाजिक प्रक्रियांचा परिणाम कुटुंबावर झाला, धर्मावर झाला, आपल्या देशातल्या परंपरांवर झाला, प्रथांवर झाला, आपली जी जीवनशैली आहे या जीवनशैलीवर झाला, आपल्या देशातील जे व्यवसाय आहे त्या व्यवसायांवर सुद्धा झाला, लोकांच्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा बदल झाला आणि आर्थिक विषमता यावर सुद्धा बदल झाला. अनेक प्रकारचे जे वर्ग आहे हे वर्ग आपल्या देशामध्ये उदय असतात. पूर्वी वेगवेगळे धर्म याला मानलं जात असायचं, जातीय व्यवस्थेला मानलं जात असायचं. आता वर्गव्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झाली आणि या वर्गव्यवस्थेचा जो परिणाम आहे हा परिणाम लोकांवर झाला. वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग समाजामध्ये निर्माण झाले, जसं मालक श्रमिक वर्ग आहे किंवा गरीब आहे, मध्यम आहे, श्रीमंत आहे, अशा प्रकारचे वर्ग समाजामध्ये निर्माण झाले. अशा अनेक पैलूंवर दूरगामी असा परिणाम आपल्या देशामध्ये झाला. तर मी आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये येथेच थांबतो. नंतरच्या तासिकेमध्ये आपल्याला नवीन प्रकरणाचा विचार करायचा आहे. चौथं प्रकरण या ठिकाणी आपलं म्हणजे लर्निंग या माध्यमातून संपलेलं आहे. त्यानंतर 5व्या प्रकरणाचा आपल्याला विचार करायचा आहे, ते म्हणजे भारतातील सामाजिक चळवळी. नंतरच्या तासिकेमध्ये आपण बघू 5वं प्रकरण, भारतातील सामाजिक चळवळ. मी इथेच थांबतो. धन्यवाद.